पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। तिसऱ्या दिवशी आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांकडून स्पष्ट। सीएसएमटी स्टेशन आणि महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक ठाम। रात्री मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि महाजन यांच्यामध्ये बैठक। विखेंनी उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील फडणवीसांसमोर मांडला। बैठकीत 1 तास विविध मुद्द्यांवर चर्चा। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। काल विखेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर। गणेशोत्सवानिमित्त शिंदे सहकुटुंब 2 दिवस दरेगावी असणार मुक्कामी। मुंबईमध्ये जरांगेंचं आंदोलन सुरू असं असताना शिंदे गावी गेल्यानं चर्चांना उधाण। राज ठाकरे मुंबईमधील गणेश मंडळांना देणार भेट। दर्शनाची सुरुवात माटुंग्याच्या जीएसबी मंडळापासून। राजेश टोपे आज शरद पवार यांना भेटण्याची शक्यता। राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार। वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांची राहण्याची व्यवस्था। माशीवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी। सरकारच्या प्रतिनिधींची जरांगेंसोबत पहिल्या फेरीची चर्चा। मात्र मराठा कुणबी एकच असा GR काढा। मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबी घोषित करा, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणे नोंदी असणाऱ्यांना त्वरित प्रमाणपत्र द्या। 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। जरांगेंसोबतच्या भेटीनंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची राधाकृष्ण विखेंसोबत सकारात्मक बैठक। हैदराबाद गॅझेटला तत्वतः मान्यता दिली आहे। जरांगेंच्या काही मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार चर्चा, अशी माहिती। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा। मराठा समाजाला सुविधा पुरवण्याबाबत सरकार अपयशी, मात्र शिवसैनिकांनी कंबर कसून उभं राहावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। शिंदेंनी प्रश्न सोडवला, मग परत हे का आले हे एकनाथ शिंदे यांनाच विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट। जरांगेंनी मांडलेल्या मागण्या रास्त, शासन त्याबाबत विचार करतंय, मात्र कुणी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा राज ठाकरेंवर पलटवार। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका करावी जाहीर, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार टाकणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू। विजय घोगरे नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। जरांगेंकडून सरकारवर आरोप करत संताप व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। 7 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर। आज मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा। पंतप्रधान मोदी SCO समिटला राहणार उपस्थित। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।